2 किलोचा क्रॅब आहे, 2 किलोचा. हा प्रॉन्सचं कोळीवडा, हे मामना, फिश फ्राय, चिकन लॉलीपॉप, पनीर चिली, हे मंचुरियन आणि हा व्हेज पिझ्झा. आणि आजचा आमचा मेन कोर्स आहे चिकन लेग पीस बिर्याणी. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? आज आहे प्रथाचा आणि आज आम्ही करणार आहोत पार्टी. कुठे जाणार आहोत पार्टीला? तो चले. आणि बर्थडेच्या पार्टीसाठी सगळे आलेले आहेत. सुनीची बायको, छेडा भाऊ आलेले आहेत आणि भावेश आहे, नवलेश आहे, हे माझं बारकुला आहे, हे माझं मोठकुला आहे, आजी आहे, कल्याणी आहे, सगळे जण आहेत. प्रतीक पुढे गेलेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की खाण्या पिण्याची फ्राय विथ रंजिता. येस. सो आता आम्ही निघालो आहोत प्रथाची बर्थडे पार्टी करण्यासाठी. प्रथाची, आईंची, प्रतीकची, असा एकत्रच आमचा गेट टुगेदर होणार आहे आजचा. सो आम्ही निघालो आहोत सगळे जणच. छेडा भाऊ पण आलेले आहेत, जतीन भाऊ. छेडा भाऊ हे त्यांचं आडनाव आहे, जतीन भाऊ. येस जतीन भाऊ, ऑल ओके? ओके एकदम. चलो पार्टी. बालकनी सीट में बिठाया आपको, फ्रंट सीट. वीआईपी सीट मिला आपको. तो बालकनी सीट तो ये दोनों को मिला है, तीनों को. हमको बालकनी से. हाँ तीनों को. लर्निंग नर्सरी. स्कूलचं नाव नंदी. दादिंग टी. ओवी काय म्हणतात कशी? ओवी किड्स कॉर्नर, किड कॉर्नर. तर मंडळी आम्ही 4 वाजता पालघरवरून निघाले आहोत. कुठे जायचंय काय माहित नाही. प्रतीकच्या मोबाईलवर काहीतरी केलेलं आहे, म्हणजे लाईन पाठवतात ते कुठे जायचंय ते. तर मंडळी मी आहे, प्रतीक आहे, सुनील आहे, मानसी पण आहे, सुनीलची बायको पण आहे आणि आमचा भावेश पण आहे. एवढी आम्ही 5 जण या गाडीत आल्यात. आता नुकताच आम्ही पोहोचलो उमरोळी या गावात. HDFC बँक आली गावात. बाबा इथे पण HDFC बँक बघ. इतर जुनी आहे बँक ऑफ बरोदा, पण इथे HDFC बँक बघ ना, काय भारी बिल्डिंग तयार केली आहे. हो ना, ऍक्च्युअली आणि खूप दिवसानंतर आल्यानंतर तर बरंच काय काय दिसतंय. आमच्या गावात जायला इकडनं, हे बघा छेडा भाऊ, इकडनं टर्न आहे. हा हे लिहिलंय ना, हे बघा मी उमरोळीकर लिहिलंय ना, तिकडनं. शाळा किती तारखेला आहे? 12, 15, 15. किती वर्षाची तुझ्या वय किती वर्षाचे झाले तू? तुझं स्कूलचं नाव काय? अरे एक एक पूछो प्रश्न, बिचारी कन्फ्यूज हुआ कर दिया क्या है तूने उसको. प्रथा तुझे वय किती झालं? तर किती वर्षाची झाली तू सांग. मेरे को कुछ सुनना ही नहीं है. 2 वर्षाची. 2 वर्षाची झाली आहे. 1 वर्षाची. आणि आम्ही आता चिंचणला जस्ट पोहोचलो आहोत, कारण इकडचा फेमस वडापाव खाण्यासाठी चिंचणचा. तर तो आम्ही चिंचणचा वडापाव घेतो. आले ते पण 3 जण उतरले. 5 जण या गाडीमध्ये आहेत. 1 2 3 4 5. श्री गणेश वडापाव सेंटर खूपच जुनं आहे बरं का हे चिंचण मधला. आहे गरमागरम आई वडापाव. चहा. हमारे टीम में आ जाओ. वडापाव 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 वडापाव. चला चला वडापाव. ठेचा वडापाव, ठेचा वडापाव. हा उभीच्या नाकात पाणी येईपर्यंत उभी चालू आहे वडापाव. चलो चलो चलो, अभी चाय 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 चाय. असं आता वडापाव वगैरे खाऊन झालेलं आहे. ओवी झालाय ना वडापाव खाऊन? पॅकअप झालाय ना पोट? यस. आता 1 तास अजून आहे पुढच्या प्रवासाला आमच्या. तर आमचा असा आता विचार चालू आहे, पोचायला 1 तास. हा प्रवासाला म्हणजे तेच ना बाबा, समजलेला कळतंय ना, ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि रोहनला असं आहे की मुझे गुंडा बनना ही नहीं है बस. हमारे पास एक छोटा गुंडा है ऑलरेडी. बस हो गया वो एक ही गुंडा. चला आपण बसल्या बसल्या आपण काहीतरी भेंड्या वगैरे खेळूया. भेंडी कुठली भाजी? बघा मंडळी, असं बिना लग्नाची पोरं असली त्यांना काहीच नाही कळत. नाही आपण टीम बनू बरोबर. तुम लोग टीम ए, हम लोग टीम बी. कोण कोण? तू और ओवी टीम ए. मी आणि मानसी आणि सुनील आणि मी. हा बस. आणि प्रत्येक दोघांना पण सा रे ग म प ध नि सा. व्हेरी गुड.
कुठलं काय बोल. सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आगे. माइन माइन मुंडेड़ पतेरी बोल रहा है कागा जोगन हो गई तेरी दुलारी मन जोगी संगल. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार नव हिंदवी युगाचे तुम्ही शिल्पकार. ठसे ठंडे ठंडे पानी से गाना चाहिए गाना चाहिए या. बात बाकी होना है जो हो जाएगा. ये खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ हम खाने में हम पालघर में. झाडा मागे चंद्र झोपला ग यो यो बाई. यो आज यो, यो. माझा झोपता ग येत नाही. हम दोनों तो प्रेमी दुनिया छोड़ चले हम सारी कसमें छोड़ चले. ला लाल कलरची बांगडीच्या कलरला चल मग सोबत चाल नाच मध्ये सोबत नाचा. वो भी देखी गाना गायले एकदा हिला द्या कल्याणीचा की चाची ने चंद के चाची को चांद के चंद. ने गाना गाया भाई. अरे मैं कॉमन हूँ दोनों ग्रुप. ठीक है हमारे में भी गा देना कभी. रमैया बचावैया रमैया बचावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमैया बचावैया रमैया बचावैया. अरे बाप रे चलो जल्दी फास्ट. मोठे बाबा फॉलो हॅलो काय सोनू ए हॅलो तर अशा प्रकारे आम्ही आता नुकताच पोहोचलो आहोत बोर्डीच्या गारवा फार्म स्टे मध्ये जे आहे सनील पाटील यांचं. आणि सनील पाटील हे ताईंचा मुलगा आहे. व्हिडिओ बघतो म्हणून आम्ही थांबले. बरं आहेत नाही मस्त असू दे, असू दे. पहिले पण तुम्ही अगोदर आलेले नाही ते हा, मागे. व्हिडिओ बघितलेले मी. मागे आलो होतो. ताई बरं आहेत या ना? हो मस्त. आणि ताईंच्या हाताला एक नंबर चव आहे. आणि तेव्हापासून आमचं चाललं होतं की जायचंय आणि फायनली आज योग आला? योगाला योग म्हणजे असा योग आला की प्रथाचा बर्थडे प्रतीकचा बर्थडे आईंचा बर्थडे म्हणलं सगळ्यांचा वाढदिवस एकदाच आता आपण सेलिब्रेट करू एकाच ठिकाणी. आणि हा जुना व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या डोक्यावरती लिंक आहे तर तुम्ही जुना व्हिडिओ पण पाहू शकता तो. बार्बेक्यू साठी मस्त बनवलंय आणि पूर्ण चिकूची लागवड आहे चिकूची. अरे कसे आहात? चल ताईंचा मुलगा. आणि आल्यानंतर आम्हाला गरम गरम नाश्ता मिळालेला आहे. आता नाश्त्यामुळे काय आहे गरमागरम कांदा आणि बटाट्याची भजी आहे चटणी आहे आणि ह्यांचं चाललं आहे जाम तोडायचं काम. जाम तोडतात आणि तू खातात मस्त असं गोड गोड जाम आहेत म्हणजे फळं देखील आहे तिथे. चला या तेव्हा गोवी भरवते. कुणाला भरवते तू? वहिनीला भरवते का? म्हणजे वहिनी ना तिची हा दादा ना सुनील दादा. मग शिरा आहे आणि भरभरून ह्यामध्ये त्याचं केशर टाकलेलं आहे. त्याचा सुगंध ना इथपर्यंत येतोय. का मस्त असा टेम्पटिंग असा शिरा दिसतोय मस्त. काय नवलेश कशी आहे भजी गरमागरम? मस्त आहे. उभी घरची चव एकदम. आणि चटणी आहे ती माझ्या आईसारखी वाटते म्हणजे तिची चव असते ना चटणीची तशीच येते. घरची चव मस्त. ती तेवढी खाते म्हणजे आमच्यावरती उपकार करते असं बोलायला काय हरकत नाही. मम्मीला खाऊ दे. सनीलची वाईफ मम्मीला खाऊ ते गेले. काकी त्यांच्या सून आणि त्यांचा मुलगा असं तिघ जण मिळून हे फार्म ते चालवतात. त्याच्यामुळे चव ही घरच्या सारखी आहे. पान तोडून दिलंय. नाव काय पानाचं? कशाचं आहे? मिंट पेपरमिंट. तसंच लागलं पण आपण च्युइंगम खातो ना पेपरमिंट.
हॅपी डेंट सारखं. आणि ते खाल्ल्यानंतर असं वाटतं की डोळ्यातून पण थंड थंड वाटतंय, नाकातून पण थंड थंड वाटतंय. आज आम्ही सगळेजण आलो गुजरातच्या बॉर्डरवर. गुजरातच्या बॉर्डरवरती आम्ही मासे घ्यायला आलेलो आहोत झाई या गावामध्ये. सनील आहे, सनीलची मम्मी, सनीलची वाईफ, आमची आई, रोहन, सुनील असे आम्ही सगळेजण आलेलो आहोत. आणि ऑफकोर्स मी पण पहिल्यांदाच आली या गावामध्ये. झाई या गावामध्ये विचार कर, कधी विचार केला संचिता तू झाई या गावात जाशील मासे घेण्यासाठी? छोटी पापलेट आहेत म्हणजे ज्याला काळवट म्हणतात ती आहेत. कोई मच्छी आहे, कोळी मच्छी आहे, सगळं मिक्स आहे. हे Mix ढोमं mix का? आहेत, कोळंबी, हा. ढम ढोमं ढोम. हे ढोमं आहे. जिप्ती, ही जिप्ती, हे ढोमं. शिंगाळी, शिंगटी आपल्या गावच्या भाषेत शिंगटी. अच्छा याच ताईंकडे नेहमी घेता का मासे? हो. कृष्णाताई. जोशनाताई, कृष्ण मावशीने जोशनाताई या शिंगटी आहे. तिघी ना. बोई मच्छी, बोई मच्छी पण बोई मच्छी आहे. हे दोनशे हे खाजरी कापलेली हे खाजरी ही खाजवी. आणि पापलेट मोठी कोळंबी बघा. कोळंबी मोठी कोळंबी यांच्या. ओ मस्त काय एकदम भरलेलं सोयी आहे. किती मोठा आहे. आणि तो 2 किलोचा क्रॅब आहे. 2 किलोचा. हा छोटा मोठा नाही, 2 किलोचा क्रॅब आहे. 2 किलोचा. पटकन आली. लगेच आली. अरे बाप रे मेरा दिमाग नहीं चल रहा है, क्या बोलूं. अरे यार बहुत दिमाग नहीं चल रहा है. हा ब्लॉग बघून बघून मराठी शिकलाय या. तुमच्याकडे जायचं. हा माझ्याकडे यायचंय. आता खुश झाली बघ. हे बघा कशी कालवं बघा, ही दगडात असतात, दगडात. हो कांद्यात लागतात. वांग शेंगाला काय सुंदर लागतात. पण मस्त. किती छान सुकी लागतात. पण मस्त लागतात. पण आपण हे टाकतो ना हे बटाटा, वांग, शेंग आणि हे कालवं सगळं म्हणजे चव त्याच्यात उतरते रश्श्यात. खूप छान. हो पण आमची खात नाही ना, मग हे आणत नाही. तर आपण बघूया किचन मध्ये काय शिजतंय. आता मी आणि प्रथा आम्ही जाऊन बघतो किचन मध्ये काय शिजते. चला. आणि ते मासे कट करतायत. तू काय खाणार? खिमती खाणार. खिमती खिमती काय खाणार माहिती का? खिमती खिमती. याचं काय करणार आहोत आपण? बार्बिक्यू बार्बिक्यू. केळीच्या पाण्यात रॅप करून हा लास्ट टाइम पापलेट केले होते. हा आता आपण माशाचा रस्सा बनवणार आहोत. तर कोणते कोणते मासे आहेत त्याच्यामध्ये? आता हा प्रश्न विचारलाच. मला ह्याच्यातला फक्त बोई मासा माहिती आहे. कोळंबी. हा एक कोळंबी माहिती बोंबील आहे. पण आहे ना. नाही बोंबील नाहीये. अच्छा हा ढोण आहे. जिप्ती आहे. ही ओके. जिप्ती आहे. हा हे ढोंडेर बहुतेक. धोंडेरा. आणि एक ती ही असेल बोई मासा. हा बोई मासा. ओके चलो कोई बात नहीं, पेट में ही जाने वाला है. चलो अभी डाल देते. चलो अभी डाल रेडी देते. आहे. ग्रेव्ही तो रेडी आहे. आणि इथे काय बनवतात ते पाहूया आपण. दादा काय बनवतात इथे? ये चिकन खिमा मामना. चिकन खिमा. हा चिकनचा खिमा असून तो मामना मामना. आपण मामना सांगतात. क्या छेड़ाओ ऐसे हड्डी नहीं मिलती. भाई कैमरे के पीछे बोलेंगे वो. देखो देखो इधर आओ, इधर आओ, इधर आओ. ये देखो इसमें हड्डी नहीं, कुछ नहीं है. प्युअर प्युअर प्रोटीन, सिर्फ प्रोटीन. हा बटाटा डाला. स्मॅश केला पूर्ण. प्रदीप चालू कर काम तुझं. वन फायर. चले भाई आज हो जाने दो. बोले एक 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 अब कैमरा बंद करके तो बोलता हूँ. मतलब आज मूड बन गया है. ये शाह.
आता तुम्ही हाच विचार करत असाल की आज मेनू काय आहे. थांबा सांगते. ताई, आजचा मेनू काय आहे? चिकन पॉपकॉर्न, चिकन आणि प्रॉन्सचा पिझ्झा ओवीला खास, हे प्रॉन्सचं कोळीवडा, हे मामना फिश फ्राय, चिकन लॉलीपॉप, पनीर चिली, हे मंचुरियन आणि हा व्हेज पिझ्झा. म्हणजे शाकाहारीवाल्यांची पण पूर्ण सोय आहे, कारण की आमच्यासोबत शाकाहारी पण आहेत ना, म्हणजे त्यांची पण पुरेपूर सोय झालीच पाहिजे, बरोबर की नाही मंडळी. आणि आपले बरेच शाकाहारी मंडळी पण असतात की त्यांना शाकाहारी खायचं असतं. सो शाकाहारीची पण इथे छान सोय आहे बरं का. टेन्शन नाही का बॉस. ताई आहे ना. इतकंच आहे की अजून काय आहे? अजून आहे. अजून आहे म्हणजे कोणी जर आलं तुमच्या इथे तर सगळ्यांसाठी असते की तसे रेट चेंज हो हो, नाही म्हणजे रेट प्रमाणे हे सगळे असतात मेनू. ओके. आणि आजचा आमचा मेन कोर्स आहे चिकन लेग पीस बिर्याणी. आणि त्यांनी मला विचारलं बटाटा. येस, बटाटा तर हवाच. आणि मस्त चिकन बिर्याणी बटाटा सुद्धा टाकलेला आहे. आणि त्याच्यावर मोठे मोठे लेग पीस. मोठे आणि ऍक्च्युली ती बिर्याणी ना लेग पीस बिर्याणीच आहे. हे बघा, सगळे लेग पीस इधर छोटा पीस का बात नहीं करने का, ओनली लेग पीस वाला बात करने का. ही आहे सुरमई बार्बेक्यू. बघा, लास्ट टाइम आम्ही खाल्लं होतं पापलेट बार्बेक्यू. एकदम यम टेस्ट आहे. हे बघा ना, आणि असे दाणे असे वेगवेगळे झालेत बिर्याणीचे, आणि प्रॉपर तो अशी दम झाली आहे. त्याचा तो असं छान सुगंध येतोय, आणि चिकन प्रॉपर शिजलेलं आहे. रंजिता इज बॅक आफ्टर सो मेनी डेज. जे सगळं मिस करते. व्हेज कसं आहे? व्हेज भवेश, व्हेज छान आहे. स्पेशली मंचुरियन आणि मशरूम पिझ्झा पण सुंदर आहे. पिझ्झा पण छान आहे. सगळं छान आहे. म्हणजे अगदी मांसांपासून चिकन एव्हरीथिंग बेस्ट बनवले. बेस्ट. माणसे आवडलं का? भरपूर जास्त. आणि पदार्थ टेस्टी हा कसा करतो माहिती आहे का? माहिती आहे नवले सुनील, जेव्हा टकल्यावरती केस असं पाणी येते ना, असं टकल्यावरती असं घाम आला का समजायचं का टेस्टी आयटम आहे. जेवण टेस्टी आयटम आहे. बरोबर. कसं रे? बिर्याणी तर बटाटा खूप छान आहे. बटाटा पण मस्त आहे. हे सगळे पदार्थ मिस करत होती, आणि आफ्टर 3 इयर्स. सुनील भाऊ एक नंबर. थँक्यू एकच नंबर. थँक्यू सो मच. असं वाटतंय की घरची टेस्ट ना थोडं काय म्हणतात त्याला, अजून अपग्रेड झालेली घरची टेस्ट. तुमच्या ग्रुपला सरप्राईज पार्टी द्यायची असेल ना तर सुनील भाऊला कॉन्टॅक्ट करा. जे पाहिजे ते ऑर्डर करा, सगळं मिळून जाईल. सुनील, किती महिन्यापासून मिस करत होतस रे? खूप टाइम झाला ना. आपली शूटिंग बंद झाली. 3 महिने झाले असतील ना? 3 महिन्यापेक्षा जास्त झाले. जास्त झाले असतील ना. आणि आता मध्ये होते शूटिंग, तेवढीच, जास्त नाही होत. कोल्ड्रिंक पस्ता आलेला आहे आमरस. तर आंब्याचा सीझन आहे आणि विना साखरेचा प्युअर गोड आमरस. वेज वालो आपको क्या कहना है? आपका क्या कहना है? बिर्याणी एक नंबर. अच्छा, वेज बिर्याणी एक नंबर. स्टार्टर खत्म करो. 5 स्टार हॉटेल में नहीं मिलेगा. काय 5 स्टार हॉटेल नाही मिळणार. खरं सांगतो मी, खाऊन बघा. आणि जस्ट आमचा डिनर झालेला आहे. मासे कसे होते? चिकन कसं होतं? बिर्याणी कशी होती? आणि अजूनही लय भारी बाकी आहे. ते तुम्ही पहा उद्या सकाळी. सो गुड नाईट, बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब सबस्क्राईब करो.